बिलकुल त्या सर्व नागरिकांची या ठिकाणी मनापासून आभार मानतो। त्याचं कारण आम्ही जरी पत्रकार असलो तरी काही मित्र ते आहेत माझे, आम्ही सर्व आहे संपर्कात पूर्ण तालुक्याच्या। परंतु तुमच्या गावामध्ये हा जो हिरा होता हा फार उशिरा सापडला होता। त्याच्यावर झालेले संस्कार, याच्यातली नम्रता, याच्यातली सभ्यता, त्याच्यामुळे आम्हाला आज वाटलं की असे इतके चांगले व्यक्ती, भले आमच्यापेक्षा लहान असेल, अनुभव नाही, पण म्हणलं आपण तयार करू। विचारपूस झाले तर म्हणलं काय हरकत नाही, मला शकत काही नवीन असल्यामुळे मला जास्त माहिती नाही, ते म्हणलं काय हरकत नाही, तू आमच्या सोबत राहायला उठला बसला तरी तुला सगळं ज्ञान मिळेल, म्हणण्यापेक्षा थोडी माहिती मिळेल। अशा पद्धतीने त्याला आम्ही आमच्या सोबत घेतलो। मागच्या 8 दिवसापूर्वी पाचोऱ्याला मिटिंग झाली आमच्या पत्रकार संघटनेची, तेव्हा एक पद दिलं गेलं, पण त्याच्या 8 दिवसात त्यांनी असे काही 2-3 कामं केले। एक अशी बातमी इथली पिलखुपची लावली, त्याने आम्हालाही आनंद वाटला आणि त्याचंही काहीतरी कौतुक झालंय। मग हा पुढे जाऊन काहीतरी प्रगती करणार आहे, म्हणजे याच्यात जे गट्स किंवा जे गुण आम्ही बघितले त्यानंतर हा विश्वास झाला। आणि आज आम्ही ज्या संघटनेत काम करतो ती महाराष्ट्र लेवलची संघटना, म्हणजे आमचे जे संस्थापक अध्यक्ष रामनाथ झराळ, डॉक्टर रामनाथ झराळ, ते हॉटलाईनवर कोणाशी बोलू शकतात, देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा असेल, ते म्हणजे आम्हाला पाठबळ खूप मोठं आहे। म्हणून आजच्या मीटिंगमध्ये आम्ही या परिसरात जो जिल्हा परिषदचा गट आहे त्या गटचा विशेष प्रतिनिधी म्हणून आम्ही अनिलची या ठिकाणी निवड केली। तुम्ही इतके हुशार लोक आहे असं आपण ऐकलेलं आहे, म्हटलेलं आहे, तुम्ही जुने मी जुना, की उपकाराची फेर करता येत नाही किंवा करू नये असं म्हणतात, पण तुम्ही इतके हुशार लोक आहे की आज दुपारी त्याचा सत्कार केला आणि तुम्ही आमचं नियोजन करून आमचाही सत्कार करून पुन्हा एक आभार मानतो। आजच्या सभेचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभागाचे अशफाक पिल्लारे या ठिकाणी उपस्थित आहे। उपाध्यक्ष गजूभाऊ विस्पुते हे आमदारांच्या वर्गमित्र आहे, अत्यंत जवळचे व्यक्ती आहेत। हे रईस शाह आहेत, यांचं नाव आमची टीम आहे पूर्ण। हे उत्तर महाराष्ट्र विभागाचे कैलासदादा पाटील हे संघटक आहेत, हे ज्येष्ठ सल्लागार आहेत, जगताप दादा आज आमच्या सोबत आलेले। हे नाशिक जिल्हाध्यक्ष हरिभाई शेख बाबुल सरांच्या सोबत आजच आलेले, म्हणजे फार पूर्वीपासून सोबत आहे, पण या संघटनेत ते आज सहभागी झालेले। त्यामुळे तुम्ही आमच्या सत्काराचं आयोजन केलं। शफीक दादा आहेत, त्यांचे वकील साहेब आहेत, नावं बरेच आहे आणि तुमचे नावं माहिती नाही, क्षमा मागतो, पण तुम्ही आमचा जो सत्कार केला छोटे खाणी, आम्हाला खूप आनंद वाटला। तुमचे ऋण आमच्यावर राहतील। आणि राहिले अनेकची जी गाडी असे काही ड्रायव्हर वगैरे असेल तर पुढे असं एक नियोजन आमच्या डोक्यात होतं की एखादी पत्रकारांची संघटना निर्माण करून तुमच्या गाड्यांच्या मागं आपल्या पेपरचं नाव लावून यदा कदाचित पोलिसांचा काही त्रास असेल त्यासाठी भांडणाला आम्ही तयार आहोत, एवढं बोलतो। भवनने मला ते उत्तर महाराष्ट्र पद दिलंय, ते म्हणजे मोठं पद आहे एकदम, म्हणजे माझ्या आता म्हणजे मला आता अनुभव नाही, म्हणजे मला पद दिलंय पण माझ्याकडनं सांभाळलं जाईल का नाही जाणार, तसंच माझ्याकडनं काही चुकी झाली अशफाक भवनने समजून घ्यावा, त्यांना एक विनंती करतो। मला हे मोठं पद दिल्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे। अध्यक्ष पत्रकार सेवा संघ, आज जो तुम्ही स्वागत केलेलं आहे आमचा, खरंच हे ऋण आम्ही फेडू शकत नाही आणि बोलू पण शकत नाही, कारण की आमचे अनिल भाऊ जे आहेत त्यांच्यामध्ये असे गुण धर्म दिसले आम्हाला। 2-3 बातम्या त्यांनी दिल्या, त्याच्यावरून एक सांगता नाही का पूच पाय पाण्यात नजर येता तशी गंमत झालेली आहे। आजच्या आधीच सर्व काही झालं, 2-3 बातम्यामध्ये समोर आलं का हा व्यक्ती काहीतरी करू शकतो, म्हणजे त्यांना आम्हाला असं वाटलं का हा इकडे आणि तुमच्या गावात काही असो, काही अडी अडचणी तर सर्व सोडवू शकतो तो। ही जी पत्रकार सेवा संघ जी आमची फार मोठी आहे, पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आमचे प्रतिनिधी आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत। आज जो पद अनिल भाऊंना भेटलेला आहे तो पद एवढा मोठा आहे, आयुक्त लेवलचा पद अनिल भाऊंना भेटलेला आहे, खरंच नशीबवान आहे का तो माणूस एवढ्या मोठ्या पदावरती आहे।
5 जिल्हे त्याच्या अंडरमध्ये येतात. आणि मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी भाऊचं पण अभिनंदन करतो का एवढी मेहनत करून सुद्धा त्या पदापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. अशफाक भाई, आमचे अण्णासाहेब, गजू दादा, आमचे वकील साहेब, समद भाई, हे जेवढी आमची टीम आहे, आमचे मालेगावचे हे तालुका प्रमुख आहेत, आमचे मुस्तकीम भाई आहे, शफीक भाई आहे, सर्वांनी आहे ना भरपूर प्रतिसाद दिला भाऊला आणि या लेवल पर्यंत पोहोचवलेली. एकही म्हणणं आहे आता का जे पद त्याला दिला गेलेला आहे त्या भावाने त्याला पार पाडू एकदम प्रामाणिकपणे तेवढी तेव्हा चरणी माझी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवर तसेच आसनग्रस्त झालेले पदाधिकारी, बंधू भगिनी, मी ॲडव्होकेट महेश मोरे चाळीसगाव येथे प्रॅक्टिस करतो. तसेच भेटलेल्या वेळातून हे पत्रकारांना मार्गदर्शन करायचं होतं. ते मार्गदर्शन माझ्या मार्फत येते. असे असताना आम्हाला पत्रकारिता काय आहे, पत्रकारिता कशी असते हे तळागाळापर्यंत कशी जाईल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतो. तसेच गावोगाव, ग्रामात, ग्रामपंचायत, शहरामध्ये तमाम तरुण वर्ग आहे. पण तरुण वर्गांना पत्रकारिता काय आहे हे आजपर्यंत कळालेलं नाही. पत्रकारिता हा एक जॉब आहे, व्यवसाय आहे, नोकरी आहे का काय आहे हे आजपर्यंत कळालेलं नाही. आता तुमच्याच ग्रामस्थांमधले अनिल भाऊ यांना एक पद देण्यात आलं. मागच्या हप्त्याला बडगाव येथे मीटिंग आयोजन करण्यात आली. त्या मीटिंग मध्ये पद देण्यात आलं. त्या पदाचा फायदा अनिल भाऊंनी फार जोमाने घेतला आणि त्या पदाचा सदुपयोग करून चांगल्यातली चांगली बातमी देण्याचा प्रयत्न केला. ही बातमी जेव्हा वरिष्ठांपर्यंत पोहोचली त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की यांना काहीतरी अजून काहीतरी पद देण्यात यावं. आता पद कोणतं देणार, मुख्यमंत्री तर नाही देऊ शकत, बरोबर आहे. मग उत्तर महाराष्ट्र, आता आपला जो आहे भाग उत्तर महाराष्ट्राचा आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये जे पद खाली होतं त्या पदाचा आम्ही त्यांना, आता त्या पदाचा उपभोग, वापर किंवा त्याच्या मार्फत जे काही चांगलं काम होणार आहे ते अनिल भाऊंनी करायचंय. आता त्यासाठी समस्त ग्रामस्थांनी त्यांना पण मदत करणं आहे, त्यांना माहिती देणं आहे. तुमची जे काही अडीअडचण आहे, जी कोणी ऐकत नाही, तर ती कमीत कमी अनिल भाऊंपर्यंत पोहोचवली म्हणजे अनिल भाऊ आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आम्हाला पत्रकारितेच्या माध्यमातून सरकारपर्यंत म्हणा, तुमचं जे काही अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. जसे अनिल भाऊ आम्हाला सापडले त्याचप्रमाणे इथे बसलेले काही तरुण वर्ग आहे ज्यांना एक्स्ट्रा जॉब करायची संधी आहे, त्यांनी आमच्याकडे ऍप्लिकेशन करू शकता. आम्हाला पण काही संधी द्या, आम्ही त्यांना संधी उपलब्ध करून देऊ शकतो. तेव्हा पत्रकारितेचा उपभोग काय आहे, फायदा कसा आहे आणि आपल्या जीवनात त्याचा काय अनुभव येतो हे तुम्ही अनिल भाऊंना आता विचारा. आम्ही गेल्यानंतर ते तुम्हाला सांगतील. तर अशा प्रकारे यांना आज आम्ही जे पद देण्यात आलेलं आहे त्याचा त्यांनी भविष्यात चांगल्या प्रकारे वापर करावा आणि जनजागृती करून ग्रामस्थांची सेवा करावी असं आम्ही त्यांना आज आमच्या मार्फत मागणी करतो आणि आमचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार सेवा संघाचे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक दादा, त्याचप्रमाणे गजू दादा, सगळं जेवढे मान्यवर आहे सगळे आणि इथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनी. आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी अनिल मोरे यांना जे पत्रकार संघ सेवाचं जे उत्तर महाराष्ट्राचं जे पद दिलेलं आहे ते सहजासहजी पद कोणाला मिळत नाही. काय मिळत नाही, प्रत्येकाला त्यांनी काम
जो काम प्रामाणिक करतो त्याची कामाची पावती या ठिकाणी प्रत्येकाला मिळत अशी, पण अनिल भाऊने एकदम कमी वेळात एवढं मोठं पद घेतल्यावर त्याचं सर्वात मी सायगाव पिलकोट ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो. या ठिकाणी